पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असणारं भीमा कृषी प्रदर्शन त्याचं 17वं वर्ष आहे। पाहू शकता कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातंय। कृषीविषयक शेतीविषयक सगळी माहिती इथं मिळतेच, पण त्याच्याच बरोबर पशुधन कसं सांभाळलं गेलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी आहेत त्या पद्धतीनं जनावरांच्या पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा खूप मोठं व्यासपीठ इथं निर्माण केलं गेलेलं आहे। प्रत्येक वर्षी या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या जातिवंत जनावरांचं प्रदर्शन आपण इथं आयोजित करतो। यावर्षी तुम्ही पाहू शकता हरियाणावरून विधायक नावाचा एक रेडा हा 7 वेळा नॅशनल चॅम्पियन आहे आणि याची ख्याती अशी आहे की जगातील सर्वात उंच असणारा मुरा जातीचा रेडा म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला आहे। हे एवढं देखणं जनावर आहे, तुम्ही बघू शकता याचं पालन पोषण त्याचे मालक इथं आलेले ते करतायत। दररोज त्याचा जर खुराक जर तुम्ही बघितला तर त्याला 8-9 वेळा वेगवेगळ्या पद्धतीचा खुराक घ्यावा लागतो। बाकी म्हणजे पशुखाद्याबरोबरच ओला चारा, सुका चारा, रोज 10 किलो सफरचंद तिला दिले जातात। ड्रायफ्रुट्स म्हणजे खारी, काजू अशा पद्धतीचा खुराक दिला जातो। सनसिल्क शॅम्पू याच्यानं शॅम्पूनं आंघोळ घातली जाते। अतिशय आपल्या पोटच्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळायचं काम हे सगळी मंडळी करतात। आज त्यांच्याकडं 4 अशा पद्धतीचे जनावर आहेत, वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात। ते त्याचे सिमन स्टिक सुद्धा इथं विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवतात, जेणेकरून कोल्हापूर जिल्हा हा सुद्धा दूध व्यवसायामध्ये स्वयंपूर्ण आहे। मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होतं। अनेक शेतकरी इथले त्याचे सिमन स्टिक घेऊन आपल्या म्हैशी भरवण्याचं काम सुद्धा करतायत आणि अशा पद्धतीनं इथं सोय उपलब्ध होते, याचा शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ होतो। काय नाव आहे याचं? पवन. कुठल्या जातीचा आहे? काठेवाडी. काठेवाडी. किती वर्षाचा आहे? 3.5 वर्ष. काय करताय? आणि शोक न्यूज. शोक. वेल डन. थँक्यू सर. असा शोक पाहिजे। आपण बघू शकता भीमा कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून प्रदर्शन भरवलं जातं, पशुपक्षी प्रदर्शन। यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अतिशय जातिवंत जनावर, घोडे, पंढरपुरी जातीचे रेडे, म्हैस, तुम्ही बघू शकता HF गायी आहेत, लाल कंदारी, देवणी म्हणजे लातूर, उस्मानाबाद इथून सुद्धा जनावर इथं आलेले। खिलार जात जे आपण म्हणतो, जे सगळ्यात देखणी जात असतील, खिलारची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथं आता गायी आणि बैल आलेले आहेत। ही गायी जर तुम्ही बघितली HF जातीची गायी आहे। ही गायी 2 गायी आणलेल्या त्या मालकाने 35 लिटर दूध देणारी ही गायी आहे। म्हणजे शेतकऱ्यांना किती त्याचं उत्पादन मिळू शकतं याचं एक चांगलं उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं की म्हैशीचं दूध लोकांना प्यायला आवडते। कोल्हापुरात विशेषतः म्हैशीचं प्रमाण जास्त आहे। खिलार जातीचे बैल जे सगळ्यात देखणी जात ज्याला आपण म्हणतो, पशुधनामध्ये खिलार जात सगळ्यात देखणी असते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, पंढरपूर, वेगवेगळ्या भागातून इथं लोक आलेत। किती देखणं आहे बघा। हा अनेक वेळा चॅम्पियन झालेला बैल आहे। तुम्ही बघा आता या मालकाने स्वतः या रेड्यासाठी इथं स्प्रिंकलरची व्यवस्था केलेली आहे। उन्हाचं टेम्परेचर वाढत चालल्यामुळं याच्यातून त्याला थंड ठेवण्यासाठी त्याचे मालक प्रयत्न करतात। हे लाल कंदारी ब्रीड आहे। कुठून आलाय तुम्ही? नांदेड. नांदेड. कुठलं गाव? लोहा तालुका, सुनेगाव. किती वर्षाचा आहे वळू? 5.5 वर्ष. 5.5 वर्षाचा आहे। आणि अशी किती आहेत तुमच्याकडे? इथं 2 आहेत, घरी 2 आहेत। एखादा पैलवान सांभाळल्यासारखं ते सांभाळतात। हे बी पैलवानच दिसतं जरा। ही जी ब्रीड आहे ही फक्त तिकडं लातूर त्या भागामध्येच मिळते, आपल्याकडे कोल्हापूर भागात फार कमी आहेत। आता हे देवणी जातीचं तुम्ही बघा, हे सुद्धा अतिशय देखणं जनावर आहे। कुठलं गाव? नेत्रगाव, लातूर जिल्हा. लातूर नेत्रगावचे आलेले किती जनावर आहेत तुमच्याकडे? असे 2-3 जनावर आहेत. 3 जनावर आहेत। आणि इथं किती घेऊन आलाय? इथे एकच जनावर आहे, माळेगावला बीड चॅम्पियन इथे लातूर. बीड चॅम्पियन आहे माळेगाव. अनेक वेळा आपण पाहतो एक गाय जर असेल तर 1 एकर शेती आपण सेंद्रिय शेती करू शकतो। त्यामध्ये मग अशा खिलार पद्धतीच्या गायी किंवा आपल्या देशी ब्रीड ज्या काय असतील त्या सगळ्या कॉन्क्रीट जातीच्या सुद्धा गायी इथं आहेत, त्या सुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला। अतिशय देखणी आणि वेगळ्या पद्धतीची ही जनावर आहेत। त्याचे शिंग बघा, त्याची ठेवून बघा। काल इथंच आलेल्या 2 गायींची इथं विक्री झालेली आहे। इथल्या कोल्हापूरच्या लोकांनी खरेदी केलेले, बाहेरून आलेले ते लोक
खरं म्हणजे यांचे जे मालक आहेत यांचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते सांभाळ करतायत. त्याचा खुराक हलका नाही आहे खूप. म्हणजे एखादा घरामध्ये पैलवान पोसल्याप्रमाणे ही जनावरं पोसायचं काम यांचे मालक करतायत. म्हणून त्यांचं आपण संध्याकाळी जजिंग झाल्यानंतर उद्या या सगळ्यांचं आपण बक्षीस वितरण करून त्यांना मानधन देऊन त्यांचा सगळा येण्या जाण्याचा खर्च आपण करतो. येणारे शेतकरी जे मालक आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हे सगळं आपण आपल्या मार्फत करतो. म्हणून हे राज्यभरातून जनावर इथं येऊ शकतात. भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं 200 महिला बचत गटांना इथं मोफत स्टॉल दिले जातात. हे 17वं वर्ष आहे. महिलांनी आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावा यासाठी हा भागीरथी महिला संस्थेचे अध्यक्ष अरुंधती माडिक यांचा एक प्रयत्न आहे. तुम्ही बघू शकता की महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ, वस्तू, पर्सेस, लोणचे, मसाले, नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, अगरबत्ती अशा ज्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू इथे विक्रीसाठी आहे आणि प्रचंड प्रतिसाद लोक त्याला देत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होती. काल एका दिवसाची खरेदी इथल्या महिला बचत गटांच्या स्टॉलची जर बघितली तर 30 लाख रुपयाची खरेदी काल एका दिवसात झाली. आज मला वाटतं त्याच्या दुप्पट खरेदी होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्यामुळं महिलाही खुश असतात. त्यांना इथे येत असताना कुठलाही मोबदला द्यावा लागत नाही. आणि आज बघू शकता की व्हेज आणि नॉनव्हेज, कोल्हापूर सगळे नॉनव्हेज शौकीन आहेत. व्हेज नॉनव्हेजचे सर्व प्रकारचे डिशेस म्हणजे हॉटेलात सुद्धा मिळणार आहेत. एवढे चांगले चवदार पदार्थ इथं उपलब्ध असतात. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परिवारासह अगदी आबालवृद्ध लहानापासून ज्येष्ठांपर्यंत लोक इथे येताना आपण पाहताय. सगळ्या फॅमिलीज इथे येत आहेत आणि मनमुराद या सगळ्या खाद्यपदार्थाचा सुद्धा आस्वाद घेत आहेत. एकंदरीत हे प्रदर्शन यशस्वी होतं आहे. यामध्ये या महिला बचत गटांचा सुद्धा महिलांचा मोठा सहभाग आहे. आणि बचत गटाचं असल्यामुळे आम्हाला याला फी वगैरे काही नसते. मोफत स्टॉल असतो. आम्ही वर्षभर वाट बघतो या प्रोग्रामची की कधी होणार म्हणून. एक महिला घरातून बाहेर पडून धाडसी निर्माण व्हायला लागले. आम्हाला आधी काही कळत नव्हतं. आमचं काही शिक्षण झालेलं नाही आहे जास्त. पण ह्या बचत गटाच्या मार्फत आणि भागीरथी संस्थेच्या मार्फत बाहेर पडल्यामुळं आम्हाला बाहेरचं व्यवहार ज्ञान कळायला लागलं, बँकिंग कळायला लागलं आणि बँकेत कसे व्यवहार करायचे ते पण भागीरथी संस्थेमार्फत कळायला लागलं. पैसे कसे साठवायचे, कुठं इन्व्हेस्ट करायचे हे भरपूर अगदी समजलं आम्हाला. मी आज भागीरथी संस्थेची 10 वर्ष झालं सभासद आहे. मी आज 8 वर्ष झालं इथं स्टॉल लावते. आम्हाला वहिनींकडनं खूप काही शिकायला मिळालं. आम्हाला बहिणींच्याकडनं भरपूर प्रोत्साहन मिळालं स्टॉलबद्दल. माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, बिझनेस कसा डेव्हलप करायचा, सगळ्या गोष्टीची आम्हाला प्रशिक्षण पण देण्यात आली. भागीरथी संस्थेचे मी शतशः आभारी आहे. म्हणजे जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हक्काचं व्यासपीठ आम्हाला उभा करून दिले. 4 दिवस आम्हाला आमच्या माहेरी आल्यासारखं वाटते. म्हणजे स्टॉल चालू असते म्हणजे घरी गेला आम्हाला करमत नाही. ह्या प्रदर्शनमध्ये जनावरांची सोय, चारा, त्यांची चंदी आणि आलेल्या मालकांना जेवण, राहण्याची सोय एवढी सुंदर केल्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त करतो. माडिक साहेबांच्या प्रदर्शनमध्ये एकदम आनंद म्हणजे खूप चांगलं वाटलं. इथं यांची व्यवस्था बी चांगली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रदर्शन भरतात त्यामध्ये हे सगळ्यात मोठं असं प्रदर्शन असतं. यामध्ये एक चांगली उलाढाल झालेली असते. आज आम्ही इथं येताना 3-4 ट्रक माल आणला असतो. तो संपून पुन्हा आणि माल आणायला लागतो. हे म्हणजे हे खास करून सांगावं असं वाटतं. मी गेली 16 वर्ष अनेक ठिकाणी स्टॉल लावतो, परंतु इथं जो रिस्पॉन्स भीमाला मिळतो तो कुठेही मिळत नाही. अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळतो. अत्यंत चांगले ग्राहक येतात. माडिक साहेबांचे मी आभार मानतो. एवढं मोठं त्यांनी हे केले त्याच्यामुळे बरेचशा लोकांना चांगला प्रतिसाद मिळतोय आणि चांगला फायदा होतोय. आणि माडिक साहेबांनी असंच सतत चालू ठेवावा. लोकांचा जरूर शेतकरी लोकांचा चांगला फायदा होतोय. या प्रदर्शनामध्ये आल्यामुळं याचा आम्हाला खूप मोठा फायदा मिळतो की कमी वेळात आम्ही जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचले जातो. माडिक साहेब असतील आणि आपल्या भागीरथी महिला संस्थेच्या मॅडम त्यांचे मी मनापासून आभार मानते की एवढा छान प्लॅटफॉर्म संधी आम्हाला इथं मिळवून दिलेली आहे आणि यामुळं आमचा बिझनेस देखील खूप छान होत आहे. पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देते.